सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक महिना आला की घराघरात एक सुंदर परंपरा जपली जाते, लेक जावायला वाण देण्याची. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न नक्की येतो, जर लेक नसली किंवा लेक जावाई परदेशात असले, वाण कोणाला द्यायचं? परंपरा मोडायची नाही आणि नियमही चुकवायचे नाहीत, मग काय करायचं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. अधिक महिन्यात लेक नसल्यास वाण कोणाला द्यावे, कसा द्यावं आणि त्यामागचं धार्मिक महत्त्व काय आहे? अधिक महिना, ज्याला पुरुषोत्तम महिना असंही म्हटलं जातं, हा अत्यंत पुण्यदायी मानला जातो. या महिन्यामध्ये दान, जप, तप, व्रत, कथा आणि धार्मिक कार्य केल्याने अनेक पटीने पुण्य मिळते असं आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. या महिन्यात विशेषतः लेक जावयाला बोलवून त्याचा सन्मान करणे, त्यांना वाण देणे, भोजन घालणे ही परंपरा अनेक भागात पाळली जाते. कारण लेक जावई म्हणजे काय, लक्ष्मी नारायणाचं रूप मानलं जातं. त्यांचा सन्मान केल्याने घरात सुख समृद्धी येते असं आपला विश्वास आहे. पण प्रत्येक घरात लेक असतेच असे नाही. काहींना मुली नसतात, काहींची लेक दूर परदेशी असते, काही ठिकाणी जावयाचं येणं जाणं नसतं. अशा वेळी अनेकांना वाटतं की आता वाण देऊ नये का? परंपरा थांबत नाही. शास्त्रात सांगितलेलं आहे की दानाचा भाव महत्वाचा असतो. म्हणून लेक जावई परदेशात असले तर दुसऱ्या योग्य दाम्पत्याला वाण दिलं जातं. आता सर्वप्रथम कसं, कोणाला वाण द्यायचं? आता लेक जावई आपले परदेशात असले, लेक नाहीये, काय करायचं? तर सर्वप्रथम आपलं जे सख्खी बहीण असते, मेहुणे, त्यांना वाण देऊ शकतात. त्यांचाही सन्मान केल्याने तेच पुण्य मिळते असं मानलं जातं. काही ठिकाणी नणंद भाऊजी यांना वाण दिलं जाते. घरातील जवळचे नातेवाईक, भाचा भाची मोठे असतील त्यांनाही सन्मानाने वाण देता येतं. त्याच्यानंतर हे जरी समजा नाही जमले, अजून एक पर्याय आपल्याला आहे. सुवासिनीला बोलवायचं, स्त्रीला वाण देण्याची परंपरा आहे, तिलाही वाण द्यायचं. लग्न झालेल्या स्त्रीला, सुवासिनी स्त्रीला बोलवायचं. आपल्या ओळखीची नातेवाईक कोणी असले तिला बोलवायचं. हळदी कुंकू, साडी, ओटी, विडा, दक्षिणा, मिठाई, नारळ, खणनारायण ओटी भरायची आणि त्याचं पुण्य, दिलेल्याचं पुण्य आपल्याला मिळतं असं मानलेलं आहे. विशेषतः काय, गरजू सुवासिनीला वाण दिल्यास त्याचं पुण्य अधिक मिळतं असंही सांगितलेलं आहे. काही ठिकाणी दाम्पत्याला बोलवायचं आणि वाण द्यायचं. त्यांना घरी बोलून पूजा अर्चना करून, त्यांची पाद्यपूजा करून त्यांना हे वाण दिलं जातं. भोजन घालून वाण दिलं जातं. यामुळे काय होते, पुरुषोत्तम भगवान प्रसन्न होतात असा विश्वास आहे. तसेच मंदिरात दान देणे, अन्नदान करणे, वस्त्रदान करणे हे सुद्धा वाण देण्यासारखेच पुण्यदायी मानलं जातं. वाण देताना आपण कसं द्यायचं की आपण देवाची देवार्चना करायची, त्यानंतर त्यांना वाण द्यायचं. ज्यांना दाम्पत्याला बोलवायचं त्यांना औक्षण करायचं आणि मग हे वाण द्यायचं. हळदी कुंकू लावून फुलं त्यांच्या हातात द्यायचे आणि वाण द्यायचं. शक्य असेल भोजन द्यायचं त्यांना आणि त्यांचे शेवटी आशीर्वाद पण घ्यायचे. अधिक महिन्यात वाण देण्यामागे एक सुंदर संदेश पण आहे. काय, कोणता संदेश आहे की आपुलकी वाढवणं, नात्यांचा सन्मान करणं आणि दान करण्याची भावना जपणं. त्यामुळे काय होतं, लेक जावई आता परदेशात असतील तरी त्याची चिंता करायची नाही. योग्य दाम्पत्य, सुवासिनी किंवा गरजू व्यक्तीला वाण दिल्यास परंपरा पूर्ण होते आणि पुण्य पण मिळते. म्हणूनच अधिक महिन्यात लेक जावई जर परदेशात असले किंवा लेक नसली, मुलगी नसली, चिंता करण्याचा अजिबात गरज नाही. कारण काय, परंपरेचा खरा हेतू काय आहे? सन्मान, दान आणि आपुलकी. भावनेने दिलेलं वाणच सर्वात मोठं मानलं जातं. आपण कोणाकोणाला देता येतं की बहीण मेहुण्यांना, नणंद भाऊजीला, जवळचे नातेवाईक, सुवासिनी, आपले नातेवाईकातली किंवा ओळखीची किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरजू दाम्पत्य यांना वाण दिल्यास ही परंपरा पूर्ण होते. आता आपण हे वाण देण्याच्या आधी संकल्प करायचा. आता आपल्याला लेक जर नसली तर आपण देवासमोर संकल्प करायचा. मम कुटुंबस्य सुख समृद्धी प्रित्यर्थ पुरुषोत्तम अधिक मास निमित्त, आणि मला लेक नसल्यामुळे योग्य दाम्पत्य किंवा सुवासिनींना हे वाण देण्याचा मी संकल्प करत आहे. भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होऊन माझ्या कुटुंबावर कृपा करोत असं म्हणून नमस्कार करावा आणि हा संकल्प करावा आणि देवाला नमस्कार करावा आणि मग ते सुवासिनीला किंवा दाम्पत्याला वाण द्यावा. आता हे झालं ज्याला मुलगी नाहीये त्याला. ज्याला मुलगी आहे पण परदेशात आहे लेक जावई, त्यांनी कसं संकल्प करावा?
त्यांनी असा संकल्प करावा की मम कुटुंबस्य सुख समृद्धी प्रत्यर्थ पुरुषोत्तम मास अधिक निमित्त माझे लेक जावई परदेशात असल्यामुळे त्यांच्या नावाने मी हे वाण दान करत आहे. भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होऊन त्यांना आरोग्य, आयुष्य आणि सुख समृद्धी द्यावं असं संकल्प करून देवाला नमस्कार करावा आणि मग सुवासिनी, दाम्पत्य किंवा गरजू दाम्पत्य आहे त्यांना हे वाण द्यावं. असा संकल्प करणे पूर्णपणे चालतं. शास्त्रात मुख्य महत्व भावना आणि दान याला दिलं आहे. लेक नसली तरी परंपरा मोडत नाही. योग्य दाम्पत्य, सुवासिनी आणि गरजू व्यक्तीला वाण देऊन संकल्प केला तरी तो मान्य मानला जातो. आता म्हणजे काय, आता लेक जर आपल्याला मुलगी नसली, सुवासिनी किंवा दाम्पत्याला वाण द्यायचं. लेक परदेशात असलं तर तिच्या नावाने सुद्धा दाम्पत्याला वाण देता येतं. मुख्य म्हणजे काय, देव भाव पाहतो म्हणून भक्तीने केलेला संकल्प योग्यच मानला जातो. म्हणूनच लेक असो वा नसो, परदेशात असो अधिक महिन्यात वाण देण्याची परंपरा अर्धवट राहत नाही. योग्य संकल्प करून भक्तीने, भावनेने वाण दिल्यास ही परंपरा पूर्ण मानली जाते. अशा रीतीने अनेक जण अधिक महिन्यात वाण देतात. अशा पद्धतीने अधिक महिन्यात वाण द्यायचं, नात्यांचा सन्मान करायचा आणि पुरुषोत्तम भगवानाची कृपा मिळवायची. जय पुरुषोत्तम भगवान, जय अधिक मास.